अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके। शहापूर स्मशानभूमीतील प्रकारानं एकच खळबळ। इचलकरंजी येथील शहापूर स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। सदरच्या प्रकरणामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। इचलकरंजी येथे पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीमध्ये पाणी आल्यानं इचलकरंजी शहर व परिसरातील मृतदेहावर शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार सुरू आहेत। गुरुवारी सायंकाळी शहापूरमधील जावईवाडी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्याच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले होते। अंत्यसंस्कार केल्यानंतर नातेवाईक घरी निघून गेले, परंतु सरणासाठी असणारी लाकडं कमी पडल्यानं मृतदेह अर्धवट जळाला होता। अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढत बाहेर काढला व त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली। सदर मृतदेह कुत्र्यांनी संपूर्ण स्मशानभूमीमध्ये ओढल्याने अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे संपूर्ण स्मशानभूमीमध्ये पसरले होते। सदरचा प्रकार गाव भागातील रक्षा विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांच्या लक्षात आला। नागरिकांनी सदर कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता सदरची भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात होती। काही धाडसी तरुणांनी काट्या व दगडाचा मारा करून सदर कुत्र्यांना हुसकावून लावत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे संरक्षण केले। घडल्या प्रकाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला जात असून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दरम्यान महानगरपालिका आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून महापालिकेच्या वतीने 2 कर्मचारी व रात्रीच्या वेळी 2 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले असून स्मशानभूमी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेशही आरोग्य विभागास दिले आहेत। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।